Hey, hi everyone, welcome to my channel Style Plate Society. सो आज आपण डिस्कस करणार आहोत की एक्सेल फाईलमध्ये काम करताना इम्पॉर्टंट असणाऱ्या सेलमध्ये रोज आणि कॉलम आपण कसे हायलाइट करू शकतो. आता तुम्ही बघू शकता आपल्याकडे डेमो एक फाईल आहे, त्याच्यामध्ये लिस्ट फॉर्मॅटमध्ये बराचसा डेटा आहे. आता या फाईलमध्ये कुठली सेल आपण सध्या सिलेक्ट केलेली आहे हे पूर्ण डेटामध्ये चेक करणं थोडंसं अवघड जातं. सो अशा वेळी आपण ज्या सेलवर ऑलरेडी आहोत और जी सिलेक्ट केलेली आहे ती सेल इमिजिएटली हायलाइट झाली तर काम करणं थोडं इझी होऊन जाईल. सो त्याचीच एक सिंपल प्रोसेस आहे, ती आपण या व्हिडिओमध्ये आता बघणार आहोत. त्यासाठी तुमचा जो पूर्ण डेटा आहे त्याला तुम्हाला सिलेक्ट करायचा आहे. हे बघा, मी पूर्ण डेटा सिलेक्ट केलेला आहे. त्यानंतर होममध्ये जाऊन तुम्हाला कंडिशनल फॉर्मॅटिंगवर क्लिक करायचं आहे आणि तिथे नो रूलवर क्लिक करून यूज अ फॉर्म्युलावर क्लिक करायचं आहे आणि तिकडे तुम्हाला हा फॉर्म्युला जो आहे हा टाईप करायचा आहे. डोंट वरी, हा मी तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये मेन्शन करेन. आणि हा टाईप केल्यानंतर तुम्हाला ही जी सेल आहे ती फॉर्मॅट पण करायची आहे. जेव्हा तुम्ही क्लिक करणार त्याला कुठला कलर यायला पाहिजे. सो आपण सध्या इथे एक येल्लो कलर सिलेक्ट केलेला आहे, तो ओके करणार आणि हा अप्लाय करायचा. अप्लाय केल्यानंतर तुम्ही बघू शकता सध्या तुम्ही जी सेल एडिट करताय ना तीच सेल हायलाइट होत आहे. हे बघा, तुम्ही बघू शकता मी जसं कुठलीही सेलवर एडिट करत आहे तेव्हा ती सेल हायलाइट होत आहे. हे बघा, पण आपल्याला असं नको आहे. आपल्याला ही सेल अशी यूज करायची आहे जेणेकरून आपण जेव्हा इवन स्क्रोल अप स्क्रोल डाऊनसुद्धा करू ना तेव्हासुद्धा आपली जी सेल आहे ही हायलाइट झाली पाहिजे. सो ते कसं करायचं ह्याची एक सिंपल प्रोसेस आहे. सो शीटचे खाली नाव आहे तिकडे जाऊन तुम्हाला राईट क्लिक करायचं आहे आणि तिकडे तुम्हाला क्लिक करायचं आहे व्ह्यू कोडवर. त्यानंतर तुम्हाला इकडे यायचं आहे वर्कशीटवर आणि तिकडे तुम्हाला टाईप करायचं आहे टार्गेट डॉट कॅल्क्युलेट आणि ही प्रोसेस तुम्हाला सेव्ह करायची आहे. ही सेव्ह करून झाल्यानंतर तुम्हाला हे क्लोज करायचं आहे आणि तुम्ही आता बघू शकता तुमच्या एक्सेल फाईलमध्ये जेव्हा पण तुम्ही स्क्रोल अप इवन स्क्रोल डाऊनसुद्धा कराल ना ती फाईल आपोआप सिलेक्ट होऊन जाईल आणि हायलाईटसुद्धा होईल. हे बघा, तुम्ही बघू शकता. सो अशा प्रकारे तुम्हाला कुठलाही डेटा हँडल करताना ह्याची खूप हेल्प होऊ शकते. आय होप तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल आणि अशाच अनेक व्हिडिओसाठी प्लीज माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा. थँक्यू फॉर वॉचिंग.